स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हाताचा शर्ट, डोक्याला तांबडा रुमाल, पायात कोल्हापुरी कातड्याची चप्पल, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 5.5 फूट उंचीची अशी मामाची शरीरवृष्टी, अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधेसोपा मूलमंत्र प्रत्येक साध्या भोळ्या माणसाच्या मनामध्ये रुजविणारे श्री संत श्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली। याच समाधीस्थळी अर्थात आदमापूर याच ठिकाणी आज आपण जाणार आहोत। मित्रांनो, आपला प्रवास असणार आहे मुंबई ते आदमापूर, तेही बाईकने जाण्याचा निर्णय घेतल्याबरोबर मग आपण पहाटेच 3 वाजता उठून बाईक धुवून तिला हार, लिंबू आणि नारळ फोडून प्रवासासाठी सज्ज झालो। आमचा आदमापूर जाण्याचा मार्ग हा मुंबई, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर मार्गे कागल करत मग आदमापूर। हा प्रवास करते वेळेस सेफ्टी बाळगणं खूप गरजेचं होतं, कारण हा आपला प्रवास असणार होता 400 किलोमीटरचा। ही राईड करते वेळेस आपल्याला भयंकर अशी थंडी बोचत होती, कारण हे दिवस थंडीचे होते आणि त्यातले त्यात सकाळचा टाइम असल्यामुळे खूपच भयंकर थंडी वाढत होती। जसजशी सकाळ होत होती तसतशी आपल्या गाडीचा वेग वाढत होता आणि बाईक चालवायला एवढी मजा आणि बाईक चालवते वेळेस एवढी फिलिंग्स येत होत्या की ती शब्दात सांगणं खरंच कमी आहे। मग काय, झापूक झुपूक बाईक पळवत, ब्रेक, रेस आणि टाइमवर गिअर चेंज करत अवघ्या 2 तासात मुंबई ते पुणे शहर पार केले आणि सातारा हायवेला लागलो। सातारा हायवेला लागताच सकाळचे 7:30 वाजले होते। सूर्यकिरणाची आम्ही वाटच पाहत होतो, तितक्याच आम्हाला सूर्यकिरण दिसायला लागले। साताऱ्याच्या हायवेच्या श्रीयश धाब्यावर मस्त मिसळ आणि चहाचा नाश्ता केला। येथील मिसळ लाजवाब होतीच, पण मिसळ खातेवेळेस लागणारी थंडी पण तितकीच लाजवाब होती। नाश्ता करून आम्ही पुढे निघालो। चला मित्रांनो, आता आपला नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे। 1 नंबर मिसळ होती, चाय पण मस्त होता। बिल पण काय एवढं झालं ना, 120 रुपये बिल झालंय, पण ठीकठाक आहे, ओके आहे। सातारा हायवे 1 नंबर आहे। आता आपण एकदम मस्त आरामात जायचा। कुली कुली कम ऑन कुली कुली आणि ही आपली राणी, हिच्यावर बघा किती बोजा आहे। अनोळखी रस्ते पार करत आम्ही आमच्या मेन डेस्टिनेशनला पोहोचलो। जास्त काही गर्दी नसल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे मामाचं दर्शन झाले। तर मित्रांनो, आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी येथे थांबतो, हातपाय धुतो आणि बाळूमामाच्या टापटीप मूर्तीकडे पाहून माणूस येथेच रमून जातो। गाभाऱ्यात मामाच्या देहावर बांधलेली समाधी आहे, त्यावर त्यांचे पादुका आहेत। समाधीच्या दोन्ही बाजूला फणा काढलेला नाग आहे। मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाळा बांधलेली आहे। प्रवासी यात्रेकरू यांची तात्पुरती मुक्कामाची सोय याच धर्मशाळेमध्ये केली जाते। मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस 105 बाय 55 लांबी रुंदीचा मंडप असून त्याचे रूफकाम आधुनिक पद्धतीने केलेले आहे। तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला उदबत्ती, ऊद, आरती कापूर पेटविण्याकरता सोय केलेली आहे आणि याच्याच पुढे नारळ फोडण्यासाठी जागा आहे। तो नारळ भंडारा स्वरूपात आपल्याला परत दिला जातो। मंदिराच्या समोर चौकशी विभाग आणि देणगी कक्ष आहे। अशा प्रकारे मित्रांनो, संत बाळूमामा आदमापूर या मंदिराची माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सर्वांनी बोला बाळूमामाच्या नावाने